सुजित नकोय मला ही बॅट. अरे सुजित नकोय. अरे ऐक माझं मला जरा ही बॅट पाहिजे. सुजित हो ठीक नाही, आहे मला नकोय. अरे पण ही बॅट काय ही वाईट बॅट आहे नको त्याच्यामध्ये सुजित मला नवीन अरे बॅट पाहिजे. सुजित सुजित मला ही नकोय बॅट. मला नवीन बॅट पाहिजे. अरे सुजित ऐक माझं सुजित मणी इकडे बेटा तुला बॅट हवी होती ना खेळायला हा ठीक आहे सुजित तिथे बघ ते बघ फोटो काढतेस बस हा स्माइल बस आता दुसरी पोज हा या अजून एक या हा झालं आता परत दुसरी तिकट हा तिकडे बघ हा स्माइल दे आणि जरा हो ऐका माझं प्लीज शांत व्हा असे चिडू नका प्लीज ऐका माझं असं ऐकून स्वानंदी या बाईला आता या क्षणी इथून निघून जायला सांग मला त्यांचं तोंडही बघायचं नाही त्यांचा आवाज जरी ऐकला तरी मला त्रास होतोय त्यांना जायला सांगा आपल्या घरातून आपल्या आयुष्यातून जायला सांगा त्यांना माझं ऐकून तर घे म्हणे सर अहो ऐका माझं मी तुमचा राग समजू शकते पण मी काय सांगते हे शांत डोक्याने ऐका म्हणजे तुम्हाला पटेल म्हणे सर जे काही घडलंय ना त्यात वॉर्डन मॅडमची काहीच चूक नाहीये हो अहो त्यांनीच उलट आयुष्यात खूप भोगलंय चूक नाहीये यांची चूक नाहीये म्हणताय तुम्ही ही बाई माझी आई आहे ही इतकी महत्वाची गोष्ट इतकी वर्ष माझ्यापासून लपवून ठेवली हे बरोबर आहे हे चूक नाहीये लाज कशी वाटली नाही यांना अरे गेले कित्येक महिने यांना भेटतोय यांच्याशी बोलतोय सुखदुःख शेअर केलं यांच्यासोबत त्याचं काय मला कित्येकदा असं वाटायचं की वॉर्डन मॅडम स्वानंदीला मुलगी म्हणतात पण माझं काय माझी काय एवढी काळजी घेतात माझ्यावर काय एवढं प्रेम करतात स्वानंदी आता मला कळतंय माझ्यावर इतकी वर्ष जो अन्याय झाला ना त्याचं गिल्ट आहे यांच्या मनात आणि त्या गिल्टची भरपाई म्हणून ते माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतायत हा पण जेव्हा मला माझ्या आईच्या प्रेमाची खरी गरज होती तेव्हा ही बाई मला टाकून गेली होती तेव्हा कुठे गेली होती यांची माया यांची ममता लहान असताना शाळेत पोरं चिडवायची याला आई नाही याला बाप नाही हा अनाथ आहे रात्र रात्रभर रडायचो तेव्हा कुठे गेले होते कुठे गेल्या होत्या आणि आता कुठल्या हक्काने ही बाई माझी आई असल्याचा दावा करते नाही सर पण काहीही झालं तरी आई ही आई असते ना तुम्ही ऐकून तर घ्या तुम्हाला मला काही ऐकून घ्यायचं नाही ही बाई जरी माझी आई असली तरी मुलगा म्हणून माझ्यावर प्रेम करण्याचं हक्क गमावून बसली कधीच आणि मला माफ करा मी रागाच्या भरात त्यांच्यावर हात उगारला आधी जर माहिती असताना स्वानंदी मी स्पर्शही केला नसता यांना हो स्वानंदी फक्त मुलाला जन्म देऊन कोणी आई होत नसतं आई होण्यासाठी त्या मुलाची जबाबदारी घ्यावी लागते त्या मुलावर प्रेम करावं लागतं संस्कार द्यावे लागतात तेव्हा ती आई होते हो ना ह्या बाईला मी आई कधीच म्हणू शकत नाही त्यांना तुम्ही प्लीज जायला सांगा स्वानंदी यांना इथून जायला सांगा प्लीज मला सांगा मी काय चुकीचं बोलतोय मी चुकीचं बोलतोय काय तुम्ही पण एका मुलाला जन्म देणार आहात आता बरोबर तेही तुमच्यावर झालेल्या वाईट प्रसंगातून तरी सुद्धा तुम्ही याला जन्म द्यायचा निर्णय घेताय लोकांच्या
समाजाच्या सगळ्यांच्या बोलण्याला, सगळ्या गोष्टींचा सामना करून तुम्ही याला जन्माला घालताय. तुमच्या एकदा तरी असं मनात आलं की याला जन्माला देऊन टाकून द्यायचं? नाही म्हणे नाही ना. हे जे नाही ना म्हणालेत ना तुम्ही, हे पोटतिडकीनं बोललात. ही आईची भावना आहे. या बाईने तर तिला जन्माला आलेलं मूल सुद्धा टाकून दिलं रस्त्यावर. यांना आई म्हणून मी स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या पोटच्या पोराला रस्त्यावर मरायला टाकून देणार ही बाई. त्यांना जर आई म्हटलं ना तर आई शब्दाचा अपमान आहे. पण या बाईला मी आई म्हणू शकत नाही. स्वानंदी यांना सांगा, हे मातृत्वाचे ढोंग पुरे करा. माझ्या समोर नाही चालणार ही नाटकं आता. सांगा त्यांना. नाही सर, हे तुम्ही जसं समजताय तसं नाहीये. इतकी वर्ष सरपोतदार साहेबांनी स्वानंदी बस करा हा विषय आता. बस करा प्लीज. मला नाही बोलायचंय, काय ऐकायचंही नाहीये. मणिसराव माझं ऐकून तरी घ्या. स्वानंदी, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्याचा राग, त्याचा उद्वेग मी समजू शकते. मला माफ कर म्हणे. मी तुला वचन देते, यापुढे मी माझं तोंड तुला कधीही दाखवणार नाही.